नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत कुळथाच्या पिठाचा झुणका। चला तर मग त्यासाठी मी हा कांदा बारीक चिरून घेतला आहे, एका वाडग्यामध्ये घेतले हा, कारण मिश्रण आपल्याला मिक्स करण्यासाठी व्यवस्थित सोपं जाईल, त्यासाठी आपण हे वाडग्यामध्ये मिश्रण घेणार आहोत। त्यामध्ये मी आता कढीपत्ता टाकला आहे, कढीपत्ता थोडा चुरगळून टाकला आहे, म्हणजे त्याचा स्मेल आहे ना तो झुणक्याला छान येईल। आता त्यामध्ये हळद टाकते, थोडासा आपल्याला हिंग टाकायचा आहे, चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात। त्यानंतर त्याच्यामध्ये मी हे मालवणी मसाला टाकते। आता त्यावर थोडीशी काश्मीरी मिरची पावडर पण घेतली आहे मी। त्यानंतर आपल्याला हा कोकमाचा आगूळ आहे तो त्यामध्ये टाकते। आता त्यामध्ये हे मी कुळथाचं पीठ, ज्याची आम्ही कोकणात पिठी बनवतो, ते पीठ भाजलेलं असतं तर ते घेतलं आहे आणि आपल्याला पाणी घालून पूर्ण असं थालीपीठासारखं टेक्स्चरवर ते पीठ हे करून मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला तव्यामध्ये पोळा टाकायचा आहे, त्यामुळे जास्त पातळ करायचं नाही आहे पीठ। हे बघा, थोडं थोडं पाणी घालून मी पीठ असं चांगलं व्यवस्थित मळून घेतलं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। हे पहा, पीठ किती घट्ट आहे हे तुम्ही चमच्याने मी मिक्स करताना पाहू शकताय। आता गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे, तव्यामध्ये तेल टाकलं आहे। तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये थोडीशी लसूण ठेचून टाकायची आहे। त्यामुळे लसूण टाकल्यामुळे काय होतं की लसणीचा जो फ्लेवर आहे ना तो झुणक्याला येतो, आणि थोडा कढीपत्ता टाकायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला हे जे आपण बॅटर बनवलं आहे पोळ्यासाठी ते व्यवस्थित लावून पसरून घ्यायचं आहे पूर्ण सगळ्या बाजूनी, आणि जास्त घट्ट जाड न ठेवता ते पसरवून घ्यायचं आहे, त्याने पोळा आपला सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजला जाईल। हे पहा, अशा प्रकारे गॅस आपण फुलच ठेवायचा आहे। अलगद सगळ्या बाजूनी कडा त्याच्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। तेल जर कमी वाटत असेल तर आपल्याला साईडने तेल सोडायचं आहे आणि पटकन हा पोळा परतून घ्यायचा आहे। बघा किती छान एका बाजूने खरपूस भाजला गेला आहे, दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। आणि ही झटपट होणारी रेसिपी आहे आणि इतकी चविष्ट लागते। तेल थोडं कमी वाटतंय म्हणून मी साईडने तेल सोडलं आहे, त्यामुळे दुसरी बाजूही आपली खरपूस भाजून निघेल। हे पहा, अशा प्रकारे तेल सगळ्या बाजूनी पसरवून घेतलं आहे आणि ह्याला कुळथाच्या पिठाचा झुणका बोलतात। हा भाकरीसोबत एकदम भारी लागतोय। तुम्ही पण असं बनवून पहा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हे पहा, अशा प्रकारे खरपूस भाजून तयार आहे। थँक्यू, बाय बाय।